नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे तुझ्यात जीव रंगला भाग 19. आता सगळे येणार होते. बाहेर मंडप टाकायचं काम चालू होतं. सगळ्यांची धावपळ चालू होती. सगळे कामात होते. कोणाला काय काम सांगितलं होतं. सगळ्यांना काम वाटून दिले होते. बायका स्वयंपाकघरात होत्या. घर पण मस्त सजवून घेतलं होतं. वाड्याला कलर पण केला होता. फुलांच्या माळा टाकल्या होत्या. राया मंडपवाल्याला कसा टाकायचा मंडप ते सांगत होता. तेवढ्यात गाड्यांचा आवाज आला. राया बाहेर बघायला जातो. अजित पण येतो. गाडी माणसं पण येतात. त्यांचा सामान वाड्यात घेतात. फ्रेश होण्यासाठी गेले. त्यांच्या रूम दिल्या होत्या. मिनलच्या घरच्यांसाठी वाड्याच्या मागच्या रूम दिल्या होत्या. ते मस्त फ्रेश होऊन आले. प्रवास करून दमले होते. त्यांच्यासाठी चहा आणला होता. चहा घेत मस्त गप्पा रंगल्या होत्या. अकिराचे डॅड बघत होते. किती मोठा वाडा आहे, किती चांगले लोक आहे, गाव पण किती छान आहे ते विचार करत होते. विश्वनाथ हे कोण आहे, त्यांना नाही ओळखलं. आबा अकिराच्या डॅडकडे बोट करून विचारतात. दादा असं काय करतात? हे अकिराचे वडील आहे, विश्वनाथ म्हणतात. नमस्कार आबा म्हणतात. नमस्कार, माझं नाव नितीन ते म्हणतात. त्यांचं बोलणं सुरू होतं. नितीनला आबाचा स्वभाव खूप आवडतो. राया मंडपच्या कामासाठी जात होता. नितीन रायाला बघत होते. किती काम करत आहे. भाऊ आणि बहिणीची किती काळजी घेतो. थोडा वेळ आराम करून घ्या, प्रवासात दमला असणार ना. जेवणाला बोलवतो आबा म्हणतात. विवेक आणि ज्योती कॉलेजवरून घरी जात होते. टिया पण आली. मी पण येऊ का? आज गाडी आणली नाही, टिया म्हणते. विवेक विचार करतो. काल अजितदादा आला होता म्हणून काहीतरी असणार. आपल्यामुळे टियाला काही झालं नाही पाहिजे, तो विचार करत असतो. त्यांना घ्यायला शिरप्या आला असतो. अजून एक माणूस असतो. आमच्यासोबत नको येऊ. आम्ही आमचं जात आहे ना, तू पण तुझी जा, विवेक म्हणतो. हा असं का बोलत आहे? विवेकला काय झालं असेल? काही प्रॉब्लेम असेल का? कधी असं करत नाही, टिया विचार करत असते. मला टिया समजून घे, तुला काही झालं तर तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत, विवेक म्हणतो. दादा निघायचं का? लग्नाची कामं पडली आहे. अजितदादाने लवकर बोलवलं आहे. पाहुणे पण आली आहे. ताईसाहेब आले आहेत, शिरप्या म्हणतो. टिया लग्नाला ये, ज्योती म्हणते. टिया हो म्हणते. विवेककडे बघत असते. तो पण तिच्याकडे बघत असतो. विवेक तिच्या डोळ्यांनी सांगत होता, मला समजून घे. टिया पण काही बोलत नाही, निघून गेली. ज्योती विचार करत होती, तो पण आला असेल. आता रायादादा आणि अजितदादाला पण समजलं आहे. रायादादा काही बोलणार नाही, पण अजितदादा गंमतमध्ये बोलला तर? ज्योती विचार करत होती. ज्योती केव्हाचा हाक मारत आहे, तुझं लक्ष कुठं आहे, विवेक म्हणतो. तेव्हा कुठे ज्योती भानावर येते. गाडीत बसते. मग ते घरी येतात. दादासाहेब पाहुणे आले आहे. जोरदार तयारी चालू आहे, तो माणूस म्हणतो. करू दे, किती तयारी करणार आहे. लग्नाच्या दिवशी धमाका होणार. माणसं लावली आहे ना. त्याचा बॉक्समध्ये होता, तो सामान पण घेऊन जायचा. तू नको जाऊ. कोणीतरी विश्वासू माणसं घे. त्यांच्याकडे सामान पोचव. त्यांना समजव काय करायचे आहे, दादासाहेब म्हणतात. हो दादासाहेब, त्या माणसाला सगळं समजावतो. घ्या वस्तू पण देऊन येतो, तो माणूस म्हणतो. त्या वस्तू सोबत घेऊन निघून जातो. चांगलं झालं पाहिजे. मला एक समजत नाही, आबा कसं काय शांत आहे. आबा सारखाच राया आहे, तो अगाऊ अजित, तो पण आबासारखाच आहे. काहीतरी त्यांच्या डोक्यात शिजत असणार. लक्ष ठेवायला पाहिजे, दादासाहेब विचार करत असतात. विवेक आणि ज्योती कॉलेजवरून येतात. आल्याबरोबर आपल्या रूममध्ये जातात. विवेक सोबत नरेंद्र असतो. ज्योती रूममध्ये स्वरा आणि अकिरा असते. काय ग, उशीर झाला का, स्वरा म्हणते. तिला आल्यावर सगळं घरात पाहिजे असतात. जेव्हा सुटेल तेव्हा येईल ना. आधीच कशी येईल, अकिरा म्हणते. मैत्रीण भेटली, तिला यायचं होतं आमच्यासोबत. विवेक दादाने नाही येऊ दिलं. तिच्यासोबत बोलत होती. तिला लग्नाला बोलवलं आहे, ज्योती म्हणते. मस्त, मला भेटायचं आहे, स्वरा म्हणते. नक्की भेट, तुला पण आवडेल. तुझ्यासारखीच बडबडी आहे, ज्योती म्हणते. मी जरा फिरून येते, दोघं दादा भेटून येते, स्वरा म्हणते. स्वराला अजितदादा आणि रायादादा लागतो. किती पण बोलली तरी तिचं मन भरत नाही, ज्योती म्हणते. ज्योती आता ठीक आहे. रायासोबत बोलली का, अकिरा म्हणते. दादाला आधीच समजलं होतं. त्यानेच मला विचारलं, तुमच्यामध्ये काय चालू आहे. तो आता की तू का निघून जाते, बोलत का नाही होती, ज्योती म्हणते. राया तुला काही बोलला नाही ना, रागवला नाही ना,
अकिरा काळजीने विचारते. दादा कधीच रागवत नाही, त्याने खूप समजावून सांगितलं. त्याच्यासोबत बोलून घे, त्याने असं सांगितलं आहे. ज्योती म्हणते. बोलून घे, तुला पण बरं होईल. त्याच्यासोबत मैत्री कर, बोल त्याच्यासोबत, अकिरा म्हणते. घर पाहुण्यांनी भरलं होतं. मिनल कोणासोबत बोलत नाही होती. सजित पण तिला भेटून गेला होता. त्याच्यासोबत पण ती मोजकच बोलली होती. बाकी बिझी होते, काम वाटले होते ते करत होते. गप्पा मस्ती चालू होती. नरेंद्र विचार करत होता, आता जाताना ज्योतीसोबत बोलून घ्यायचं. तिच्या मनात काय आहे ते मला समजलंच पाहिजे. मॉमला सांगून टाकेल, ती मामासोबत बोलून घेईल. आत्ता मी काही ऐकणार नाही. मला ती हवी आहे. तिच्यावर खूप प्रेम करतो. ज्योतीसोबतच लग्न करेल. नरेंद्र मनात विचार करत होता. मस्त रम्य अशी पहाट झाली होती. पावसाळा चालू होता. पाऊस पडून गेला होता. मातीचा सुगंध येत होता. पक्ष्यांची किलकिल, चारा आणायला जायची घाई. खूप सुंदर वाटत होतं. गावातली मजा बघायला मिळते, अनुभवायला मिळते. मीनाक्षी किती छान वाटत आहे ना. आपल्या शहरापेक्षा गावात किती छान वाटत आहे, नितीन म्हणतात. मला वाटलं पण नाही होतं मी कधी गावात येईल. खरंच खूप छान वाटत आहे, मीनाक्षी म्हणतात. मॉम आणि डॅड, मी जेव्हा आधी स्वरासोबत आली होते ना, तेव्हाच गाव आवडलं होतं. खूप छान गाव आहे. माणसं पण छान आहे. मला माई खूप आवडतात. खूप माया लावतात. खूप प्रेमाने सांगतात. अकिरा गावाबद्दल भरपूर बोलत होती. तिच्या बोलण्यावरून वाटत होतं तिला गाव पण आणि माणसं पण खूप आवडली आहे. नितीन विचार करत होते. आज सजित आणि मिनलची हळद होती. मिनलने तिच्या रूममध्ये कोणाला येऊ दिलं नव्हतं. तिच्या मैत्रिणी होत्या, त्यातली एक तिची मेकअप करणार होती. सजितच्या रूममध्ये सगळे होते. गर्दी झाली होती. सजितला बाकीचे चिडवत होते. गाव का छोरा, गाव की गोरी, मस्त पटली रे. सजितचे मित्र पण आले होते. आरती सजितला बोलवायला आल्या होत्या. हळद लावायला बायका आल्या होत्या. सजित, झालं का? तुला बोलवलं, तुला हळद लावायला, शिवाय तिला हळद लागणार नाही. खूप छान दिसत आहे. राया आणि अजित घेऊन या. विवेक, तूच माझ्यासोबत, मला काम आहे, आरती म्हणतात ने निघून जातात. राया अजित सजितला घेऊन जातात. मस्त मांडव टाकला होता. मध्यभागी पाट ठेवलं होतं. औक्षण करण्यासाठी ताट बनवलं होतं. छोट्या वाटीमध्ये हळद भिजवली होती. सजित पाटावर बसला. माईने 5 बायका बोलवल्या. त्यांनी आधी सजितचं औक्षण केलं. एक एक करून त्यांना हळद लावली. माईने थोडी हळद बाजूला काढून ठेवली. घरातल्यांनी परत हळद लावली. आता सगळे भाऊ आणि बहिणीने पण हळद लावली. त्यांनी एकमेकांना पण लावली. नरेंद्रला ज्योतीला हळद लावायची होती, पण कशी लावायची तो विचार करत होता. ती दिसली पण नाही होती. रायाच्या हाताला खूप हळद होती, त्याला पण अकिराला लावायची होती. ती काही दिसत नव्हती. स्वराच्या तर जो दिसेल त्याला हळद लावत होती, मजा करत होती. विवेक आणि अजित, नरेंद्र मस्त हळदीने माखले होते. राया आला. अकिरा दिसली, वाड्यात जात होती. राया पण तिच्या मागे गेला. तिला किचनमध्ये सामान आणायला सांगितला होता. रायाने अकिराचा हात पकडला. तिने मस्त पिवळ्या कलरचा ड्रेस घातला होता. केस मस्त बांधले होते. थोडा मेकअप केला होता. खूप सुंदर दिसत होती. तिला भिंतीला टेकवलं. तिच्याकडे बघत होता. त्याचे डोळे एकमेकांमध्ये भिडले होते. रायाने तिच्या गालाला हळद लावली. तोच गाल त्याच्या गालाला लावला. अकिराच्या अंगावर गोड शहारा आला. राया अजून हळद लावणार की कोणीतरी येण्याची चाहूल लागली. अकिरा भानावर आली. रायाला बाजूला करून जे सामान सांगितले होते ते घेतले आणि लाजत बाहेर निघून गेली. राया तिलाच बघत थांबला. वेळ लागला आहे. किती सुंदर दिसत होती. काय लाजते, मला तर घायाळ केलं आहे. तुझे नयन किती सुंदर, गोड तुझा चेहरा, सुंदर तुझे रूप सखे, किती होऊ मी बावरा. राया, तुझं काही खरं नाही. शहरी पोरगी वेळ लावून गेली. अजित राया बघायला आला होता. इन्स्पेक्टरचा कॉल आला होता. साध्या कपड्यांमध्ये पोलीस आले होते. त्यांना 2-3 माणसं वेगळी वाटत आहे. त्यांच्यावर त्यांचा संशय आहे. त्या माणसांच्या हातात काहीतरी बॉक्स पण होता. तो बघायला पाहिजे, नाहीतर पोलिसांना सांगायला पाहिजे. अजित म्हणतो, आपण त्या साध्या कपड्यांमध्ये पोलीस आहे, त्यांच्यासोबत बोलून घेऊ. आपण नको काही करायला, राया म्हणतो. जयश्री हळद घेऊन मिनलकडे गेल्या होत्या. मिनलच्या मॉमला सगळं सांगितलं. अजितचं
झालं तसं मिनलचं पण करतात. 5 बायका ऑक्शन करतात, हळद लावतात. मिनलचे पण डॅड पण लावतात, त्यांचे मित्र मैत्रिणी पण लावतात. त्यांची पण मस्ती चालू होती. एकमेकांना हळद लावतात. सजितला पण मिनलला हळद लावायची असते. मिनल मोकळेपणाने बोलत नाही. तिला आवडत नाही तर म्हणून सजित मनात आणलेला विचार बाजूला सारतो. राया आणि अजित पोलीसकडे जातात. त्यांना बॉक्सकडे घेऊन जातात. पोलीस त्या बॉक्सकडे बघत असतात. यामध्ये काय असेल ते मनात विचार करतात. त्याला कान लावून बघिताच बॉम्ब असेल. काही आवाज येत नाही. आता बॉक्स उघडायला लागेल. पोलीस तो बॉक्स ओपन करतात. त्यामध्ये मीठ तिखट असतं. अरे यात सामान कामाचं आहे, दुसरं काही नाही, पोलीस म्हणतात. रायाला काही पटत नाही. ते मिठाची पुडी हातात घेऊन बघतो. नेहमीपेक्षा जड लागली. त्याने ती उघडून बघितली. राया बघतच राहिला. बघू आता त्यामध्ये काय आहे, अजून काय काय केलं आहे. कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. आणि सॉरी, पाऊस येत आहे, देव गडगड करत आहे, प्लीज थोडं समजून घ्या.